करतो। आदरणीय व्यासपीठावर स्थानापन्न आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कार मूर्ती आपल्या शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौभाग्यवती तायडे मॅडम व श्रीमान तायडे सर, तायडे परिवारातील मान्यवर सदस्य ज्यांच्या शुभ हस्ते कार्यक्रम संपन्न होतोय। आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून लाभलेल्या आपल्या IAS गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ मोरेकर मॅडम तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या आपल्या आयडियल एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारिणी सदस्य सौभाग्यवती सुनंदाताई देशपांडे मॅडम, तसेच सत्कारमूर्ती सौभाग्यवती तायडे मॅडम आणि श्रीमान तायडे सर, त्याचप्रमाणे आपल्या शाळेचे श्रीमाननीय पर्यवेक्षक आठवर सर व आपल्या शाळेचे शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी बंधू आणि भगिनी, आपले मी मनापासून स्वागत करतो। कितीही सुखद असला तरी कुठेतरी संपणारी वाट असते, पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी पहाट असते। सन्माननीय सौभाग्यवती तायडे मॅडम या जवळपास 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत। एक विज्ञान शिक्षिका, गणित शिक्षिका असा त्यांचा नाम, लौकिक, सुंदर हस्ताक्षर, शांत स्वभाव, कर्तव्यदक्ष हे त्यांचे उत्तम गुण। माननीय सौभाग्यवती तायडे मॅडम जुलै महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त होत आहेत। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज आपण एकत्र आलेलो आहे। मॅडम, आपण सेवानिवृत्त होत आहे, आमचा निरोप घेताय हे अगदी खरे, पण आपल्याशी असलेले आमचे नातं मात्र सदैव अबाधित आहे। तुमच्या सहवासात घालवलेले अनेक क्षण आजही आम्हाला आठवतात। तुमचा स्वभाव, तुमचं वागणं आम्हाला सतत आठवत सुख समाधानाचा जावो ही प्रार्थना। परत एकदा व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक स्वागत करतो। सत्कारमूर्ती सौ तायडे मॅडम व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व
देशपांडे सरांना आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक व मनोगत व्यक्त करण्यासाठी मी प्रचारण करतो. देशपांडे सर. या निरोप समारंभाच्या अध्यक्षा सभापती मुरेकर मॅडम, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय सभापती सुनंदाताई देशपांडे मॅडम, शाळेचे पर्यवेक्षक श्री काठवर सर आणि ज्यांच्या सत्काराकरता आपण या ठिकाणी एकत्र झालो आहोत ती आपली सत्कार कृती म्हणजे सभापती तायडे मॅडम आणि श्री तायडे सर. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिक्षक वर्ग यांना मी अभिवादन करतो. आज या प्रसंगी मला हसावं की रडावं हेच कळत नाही, कारण आज सौ तायडे मॅडम सर्व शैक्षणिक कामे यशस्वीरित्या पूर्ण करून सेवानिवृत्त होत आहेत. आता त्यांना सकाळची घरातील सर्व कामे आटपून एसटीची बस पकडून शाळेत येण्याची आवश्यकता नाही. आता निवांतपणे त्यांना उठता येईल. आता त्यांना निवांतपणे उठून घरातील सर्व कामे आटोपता येतील. तर दुसरीकडे आज सौ तायडे मॅडम सेवानिवृत्त होत आहेत म्हणजे आता शाळेत येणार नाही. त्यांचे शाळेत येणे, सर्वांशी हसत खेळत बोलणे, एखाद्या प्रसंगी काही शिक्षकांना प्रॉब्लेम असतील तर त्यांच्याशी बोलून त्यांना त्यातून मार्ग काढण्यास मदत करणे, हे सर्व आता आम्हाला दिसणार नाही. याचाच आज अधिक दुःख वाटत आहे. सौ तायडे मॅडम अतिशय सर्वसामान्य घरातील स्त्री. घरातील परिस्थिती प्रतिकूल असताना त्यांनी अतिशय खंबीरपणे लढा दिला. दोन्ही मुलांना योग्य शिक्षण देऊन त्यांनी इंजिनियर तथा उत्कृष्ट गायक बनवले, तर मुलगी वैद्यकीय डॉक्टर बनवले. यावरून शैक्षणिक कार्य करत असताना त्यांनी आपल्या घरातील कर्तव्यही चोखपणे बजावले. शालेय विद्यार्थ्यांना त्यांनी आपल्या मुलीप्रमाणे मानून शिकवण्याचा प्रयत्न केला. शाळेचे स्नेहसंमेलन असो, शाळेतील क्रीडा महोत्सव असो, शाळेतील विज्ञान सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले. मॅडम, आता तुम्ही सेवानिवृत्त होताय म्हणजे तुमच्यामध्ये कलागुणांना वाव देण्याची संधी प्राप्त झालेली आहे. तुम्ही खूप चांगल्या चारोळ्या कविता करता. आता त्या चारोळ्या आणि कवितांचा संग्रह लवकरच तुम्ही प्रकाशित करावा अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे. मॅडम, हा निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा क्षण आहे. पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारे मन आहे. निरोपाच्या क्षणी एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात हसू आहे. मन नितळ नितांत आठवणी. तुम्ही जावा तुमच्या गृहासी, निरोप देतो आम्ही सौख्यहारी. मॅडम, आज तुम्ही सेवानिवृत्त होताय. आमचा निरोप घेताय हे अगदी खरं आहे, पण आपल्याशी असलेले आमचे नातं मात्र सदैव अबाधित राहील. तुमच्या सहवासात घालवलेले अनेक क्षण आमच्या मनात रुची घालत राहतील. तुमचा स्वभाव, तुमचं वागणं आम्हाला सतत आठवतच राहील. तुमचे इथून पुढील आयुष्य सुखा समाधानाचे जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तायडे मॅडमना पुढील आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शुभेच्छा. शक्ती रूपेण संस्थिता. नमस्तस्य नमस्तस्य नमस्तस्य. विद्येची आराध्य देवता माता सरस्वतीच्या प्रतिमेला प्रथम नमन करतो. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय सभापती मुरेकर मॅडम, आमच्या शाळेचे पर्यवेक्षक श्री काठवर सर, त्याचप्रमाणे आयडियल एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारी सदस्य सभापती देशपांडे मॅडम, आजच्या सत्रामध्ये माननीय सभापती पुन्हा सुभाषराव तायडे मॅडम, त्यांचा उत्कृष्ट परिवार या ठिकाणी आलेला आहे. यजमान श्री तायडे सर, त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य, माझ्या शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी. माझी नेहमीची एक सवय आहे, निरोप समारंभ म्हटला की मी म्हणणारच नाही बाकीचे तुम्हाला नाही. माझा काहीतरी असा एक वेगळा आहे. सेवानिवृत्त होणे
हा काही जबरदस्तीचा हे नाही किंवा कोणा नाराजीचं किंवा कोणाचं दुःखाचा हा प्रसंग नाही. अजिबात नाही. ह्या सगळं मानवीय अवस्थेप्रमाणेच ही एक अवस्था आहे आणि ही प्रत्येकाच्या जीवनाला आवश्यक आहे. कारण मानवी जीवन म्हटलं या ठिकाणी मर्यादा आहे आणि या मर्यादेनुसार तसं जर म्हटलं असतं की कधी रिटायर व्हायचं नाही जोपर्यंत माझी इच्छा होत नाही किंवा जोपर्यंत मला यमसदनी जायचं नाही तोपर्यंत मी नोकरीच करेल, तर बरेचसे लोक असे आहे की 84 वर्षाचे आहेत. ते निवृत्त झाले नसते. परवाच मला वाटतं ते बाबासाहेब पुरंदरे 90 पार केले, ते कुठेतरी शिक्षक असतील तर रिटायर झालेच नसते. कारण हा माणसाचा स्वार्थ आहे. माणूस स्वार्थ सोडत नाही. त्यामुळे ही अवस्था आहे. सरकारने सांगितलेलं आहे की मला रिटायर व्हावंच लागेल. तुम्ही कितीही अनुभवी असाल, तुम्ही कितीही तुम्हाला चांगलं शिकवता येत असाल, तुम्ही त्याचा फायदा अजून दुसऱ्या ठिकाणी करा, पण आमच्या शाळेत राहू नका असो. परंतु सरकारी नियमानुसार त्याला एक वेगळा शब्द दिला. म्हणजे माझ्या तो डोक्याच्या पार मी ते त्याकरता मराठी शब्दकोशी पाहतो. नियत वयोमानानुसार. आता नियत हा शब्द सिंगरला जर म्हटला तर भारतीयसाठी नियत मी पण बोलतो. नियत हा शब्द कसा करा मला काही समजलं. नियत वयोमानानुसार त्या ठिकाणी मी शब्द पाहला. नियत म्हणजे ध्यान, नियत म्हणजे नजर, नियत म्हणजे नैसर्गिक आणि नियत म्हणजे मर्यादा. असा हा नियत शब्द त्या ठिकाणी. म्हणून नियत वयोमानानुसार या ठिकाणी असल्या सेवानिवृत्ती. मला कधी मराठी भाषेचं खरंच कधी कधी कौतुकही वाटतं. आणि मला काय आहे की पु. देशपांडे, पु. काळे, संजय उपाध्याय यांची पुस्तकं मी जास्त ऐकतो. आणि मला असं वाटतं मी जरी हसतो नाही तरी लोक हसले पाहिजे, काहीतरी विनोद घडला पाहिजे. म्हणून मी हे पुस्तक असं वारंवार वाचत असतो आणि त्या वाचनातूनच मला कधीतरी हे विनोद आठवत असतं. मराठी भाषेचं सुरेश भटांनी फार चांगलं वर्णन केलेलं आहे. नामध्ये भाग्या मास बोलतो मराठी, आमच्या मसा मसात भिनते मराठी, आमच्या मुला मुलात खेळते मराठी. मला मराठीचा खूप अभिमान आहे. पण हे असे शब्द का असावे? एका शब्दाचे 6-7. आमच्या एक इलेक्ट्रिकलला एक मुलगा होता, म्हणजे सरळ विनोद आहे आणि खरोखरच होता. म्हणजे मुलं आहे तर अजूनही तो त्या काळचा मुलगा होता. तो काय करायचा एखाद्या मुलीसारखे लांब द्यायचे केस त्याला बोलावून द्यायचे. मी त्याला एक वेळा बघितलं होतं का मुलीसारखा म्हणजे काय बोलून ते म्हणजे माझ्या आईनेच सांगितलं नाही की कुणाच्याही घरी बोल लावल्याशिवाय जायचंच नाही. अरे मी म्हटलं बोल लावण्याशिवाय, हा बोल लावल्याशिवाय नाही, बोल लावल्याशिवाय आणि बोल लावल्याशिवाय त्याच्याबद्दल अर्थच कळतो. असे बरेचसे शब्द असतात. आणि शासकीय मराठी भाषा म्हटली तर ज्या अर्थी त्या अर्थी त्याचा अर्थ समजतो. एक वेळचा इंग्रजी शब्द समजत पण मराठी शब्द समजतो. अशी मराठीची स्थिती आहे. सर माझा एक भाचा वेटरनरी डॉक्टर आहे. मी नागपूरला गेलो म्हणजे त्याच्या हॉस्पिटलला जात असतो. तो शासकीय हॉस्पिटलला आहे. त्या ठिकाणी मी एक दिवस त्याचा फॉर्म पाहिला. जनावरांचा डॉक्टर आणि नाव लिहिलं होतं जनावरांच्या मालकाचे नाव, आजाराचा प्रकार, जनावरांचा प्रकार. असं कसं असंच आहे मामा. सहज मला माझी कल्पना सुचली वाटतं सेंटर सर जर या ठिकाणी असतील तर काय करतो. मालकाचे नाव दीपक सेंगर आणि प्रकार कुत्रा, आजार शेपटीला इजा झाली. तिच्यात कशाला मालकाचं नाव पाहिजे, पण ही मराठी भाषेशास्त्र असो. मॅडम आज सेवानिवृत्त होत्या आणि 1 मार्च 1986 आणि त्याही तेव्हाच्या काळामधले प्राध्यापक म्हणजे माननीय स्वर्गीय नानासाहेब देशमुख, अके देशमुख. आणि त्यांच्या तालमीमध्ये ज्या शिक्षिका या ठिकाणी लागल्या, आता मी तर त्यांना फक्त एक नाते म्हणून किंवा संबंध म्हणून माझा त्यांचा संबंध होता. परंतु
त्यांच्या तालमीतून त्या ठिकाणी आदरणीय देशपांडे मॅडम आहे, सुरेश मॅडम आहे, विसे मॅडम आहे, यांना त्यांचा स्वभाव नाही. त्यांच्या काळात लागलेली शिस्त, त्यांच्या काळात काम करण्याची पद्धती ही काही वेगळी. आताच्या मुख्याध्यापिकांनी पाहतो 11:30 टेबलवर बसल्या की 2:30 उठला आणि 3 वाजता टेबलवर बसल्या की 5:30 घरी जाते, कारण कामं तेवढेच. पण तेव्हाचे मी एका देशमुख पाहिले, ते कधीही ऑफिसमध्ये बसले नाही. त्यांचा ऑफिसमध्ये बसण्याचा वेळ म्हणजे दुपारी 5:15 नंतर. सगळी शाळा सुटली, सगळे शिक्षक घरी गेले की मग अख्खे देशमुख त्या टेबलवर बसले. कारण काय, मी तेव्हाच्या काळाचा नाही, मी तुमच्याच वयाचा आहे. तुम्हाला असं वाटतं अख्खे देशमुखच्या बरोबर. तर मॅडम त्या तालमीमध्ये तयार झालेल्या आणि त्या सहज म्हणायच्या. आता त्यांना मी एखाद्या वेळेस गमतीनं जर म्हटलं की मॅडम आता आपल्या हेडमास्तर अनुभव म्हटलं आहे, बरं अरे इतके हेडमास्तर पाहिले त्यांनी, ते देशमुख, त्यानंतर गुंठे मॅडम, मोघे मॅडम, त्यानंतर झाडे, मोठे सर, कोकळे मॅडम, सोना सर, रामले मॅडम. त्यामुळे त्यांना काही भीती होती आणि कौतुक केलं. त्यामुळे असं एक मार्च 1986 त्या ठिकाणी झालं आहे आणि अतिशय तेव्हा मुलींबाबत कसं आहे की शिक्षणाची अनास्था होती, आस्था नव्हतीच. वडीलही शिकवायचे तर फार त्यांच्या इच्छेविरुद्ध शिकण्यासारखं होतं. जाशील तर जाय, करशील तर कर, मी तुला बाहेरगावी पाठवणार नाही, असा एक विरोधाभास परिस्थिती तेव्हाची तयार होती. आणि त्या काळामध्ये घरामध्ये 5 भावंड असताना, की सामाजिक विरोधता असताना, विषमता असताना या मॅडम अचलपूरहून अमरावतीला शासकीय अध्यापक विद्यालय अमरावती वर्गावर त्यांनी B.Ed केलं आणि त्या ठिकाणी त्या गुरु झाल्या. अतिशय वेगळा काळ, म्हणजे विवाहपूर्वता हा काळ होता की आई वडील भाऊ सगळे बंधनं टाकायचे आणि लग्नानंतर मी साधं काम होतं. आज तरी खूप चांगला काळ आहे. पुन्हा जायला निघाली की आज लगेच म्हटलं जाते, लगेच गाडीवर बसवलं जाते. तेव्हा काळ नव्हता, जाशील तर जा, मिळाला ऐकू तर मिळाला, नाही तर मग वाट पाहत बसतो. बरेच वेळा आम्ही जेव्हा या शाळेमध्ये लागलो तेव्हा आम्ही इकडून जायचं, मॅडम तिकडून येताना दिसायचं. अचलपूरून ऐकून यायचं, गुजरीमध्ये उतरायचं, तिथून यायचं. कधी पाऊस आहे, कधी ऊन आहे, कधी थंडी आहे. अशा या विरुद्ध परिस्थितीमध्ये मॅडमनी या ठिकाणी नोकरी केली आहे. आणि घरामध्ये मला आता त्यांची आर्थिक परिस्थिती तर माहिती आहे त्यांच्या वडिलांची, परंतु 4 बहिणी आणि 1 भाऊ, 5 भावंडांचे हे परिवार, त्या सगळं ह्या परिस्थितीतून त्यांनी शिक्षण घेतलं. आणि खरोखरच त्यांना मी बघितलं जेव्हापासून लागलं तेव्हापासून अगदी शांत, मनमिळावून, प्रेमळ स्वभावाच्या, कोणाशी कोणताही वादविवाद नाही. म्हणजे वादविवाद स्पर्धेत भाग घेत होते आपण, वादविवाद कोणाशी म्हणजे एकंदरीत मुलींच्या बाबत असं म्हणायचं झालं तर मला त्या साने गुरुजींच्या काही मुली आठवतात. मुलांना व्यर्थ शिनवावे, मुलांना व्यर्थ हिंदवावे, मुलांना तुच्छ देखावे, जगाला प्रेम करपावे, असं तेव्हाचा काळ. आणि खरोखर शिक्षण एक तुझा सांगतो तुला, या ठिकाणी धर्म, जात, भाषा, पैसा किंवा लहानपण मोठेपण हे काहीच नसतं. हा एक खरोखर आहे किंवा चांगलं एक कर्तव्य आहे. आणि हे आपण कर्तव्य जेव्हा पार पाडतो तेव्हा आता स्वतःच्या मनाला ते समाधान देतं. आपण पगारासाठी नोकरी करतो असं नाही, आपली ही सामाजिक बांधिलकी आहे. आणि मी तिथल्या तमाम बसलेल्या माझ्या बहिणींना म्हणतो की तुम्ही सावित्रीच्या देवी या आणि सावित्रीचं स्वप्न तुम्ही पूर्ण करा. आणि जेव्हा तुम्ही हे भविष्याची पिढी घडवता तेव्हा सावित्रीच नाही, तुम्ही जिजाऊचं सुद्धा स्वप्न पूर्ण करा. पुढच्या पिढीला तुम्ही एक त्यांच्या मनगडामध्ये ताकद निर्माण करता. आणि पुढे कुणाचं भवितव्य सांगता येत नसतं,
त्यांनी असं शेवटी म्हणेल की अहिल्याचे सुद्धा तुम्ही स्वप्न पूर्ण करा. अहिल्यावरील भूतकाळाचा तुम्ही इतिहास वाचला असेल तर त्या इतिहासामध्ये पहा किती मोठी जबाबदारी त्या माझ्या त्या माऊलीने स्वीकारली असेल. खूप मोठी जबाबदारी त्यांनी घेतली. तर तसं हे बळ तुम्ही त्या तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये घेऊ शकता. आणि मॅडमने हे काम खरोखरच कर्तव्य लक्ष आणि चांगल्या प्रामाणिकपणे हे पार पाडलं. म्हणूनच त्यांना जी आपण ऑपॉर्च्युनिटी म्हणतो किंवा अचिव्हमेंट म्हणतो ती पहा. आज त्यांचे दोन्ही मुलं इंजिनियर आहेत. एक मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि एक कॉम्प्युटर इंजिनियर आहे. आणि मुलगीसुद्धा BAMS BGA झालेली आहे. म्हणजे ही खूप मोठी मिळकत त्यांची आहे. माणसाला काय पाहिजे असतं. आणि आपल्या या तर शिक्षकी पेशामध्ये आपल्याला सर्वच काही मिळाले आहे. पगार मिळालेला आहे. आपण हयात असेपर्यंत आपल्याला पेन्शन मिळालेली आहे. आमचा परिवार असेपर्यंत आम्हाला पेन्शन मिळणार आहे. सामाजिक प्रतिष्ठा आहे. आज जेव्हा आम्ही बाजारात जातो तेव्हा सर म्हणून आम्हाला ओळखलं जातं. आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना आपण का असं हे करतो हे मला समजतं. बरेच वेळा आपण म्हणतो शिक्षक असे शिक्षक खूप असा लिहिताना पाहतो मी शिक्षक लोकही आपल्या शिक्षकाबद्दल लिहितात. तर मला त्या एका चित्रपटातल्या गाण्याचे कवी अभिलाष यांच्या वेळी आठवतात. हमने सोचे हमें क्या मिला, हमने सोचे किया क्या है, भूल खुशियों के बांटो सभी को, ये जीवन भी बन जाए. किती चांगलं. सगळ्यांना जर आपण आनंद दिला, सगळ्यांना जर आपण हे सगळं शिक्षण दिलं तर ती भावी सुद्धा आपल्याला लक्षात ठेवत असते. अशा प्रकारचं असते. आणि मॅडम तुम्ही पाहिलं म्हणजे कधी कधी त्या इथे जेव्हा प्रसंग काही असे आपल्या शाळेत काही असे प्रसंग घडले तेव्हा ते इतक्या भावनिक व्हायच्या किंवा त्यांच्या डोळ्यातून ते असू यायला लागायचं. बऱ्याच वेळा मी पाहतो. बरेच वेळा प्रसंग पाहतो. दोन वेळा मला त्या मागचे 1-2 वर्षात काही असे प्रसंग घडले की मॅडमला मी पाहिलं. त्याच काही 1-2 अजूनही होत्या बिचारा खरोखर भावनिक. आणि जेव्हा पर्टिक्युलरली मी व्यक्तिगत पुणे स्त्रीच्या किंवा मुलीच्या डोळ्यामध्ये जेव्हा मी हसू बघतो तेव्हा मला माझ्या वर्ग सातवीतली एक कविता मला आठवते. कवी ही यांची ती कविता होती. गाई पाण्यावर पाय घेऊन आले, गंगा जमुनाया मिळाल्या, भयपितरांच्या चित्त चोरटीला पाय झाले माझ्या डोळ्याला. असं मलाच वाटतं. आजही माझी मुलगी रडली की मला एक ते थोडंसं भरून येतं. पण मी लगेच हे गाणं म्हणतो तिच्यासोबत. गाई पाण्यावर काय तितकी हसायला लागतं. तितकी हसायला लागतं. तिथे हसायला लागतं. खरं ते असं मी पाहत नाही. आणि मॅडमला मी पाहलं खरं भावनिक आहे, प्रेमळ आहे. आणि तेव्हाचे मी त्यांचे विज्ञान प्रदर्शन पाहिलं, सगळ्या संमेलनामध्ये भाग पाहिला. क्रीडा समारोहामध्ये त्या बरेच वेळा त्या आपल्यासोबत ती चमूसोबत जायच्या, मुलींना सोबत छान जायच्या. आणि स्काउट गाईडच्या कॅम्पमध्ये सुद्धा मी पाहिलं त्या शीघ्र भगिनी म्हणून त्यांची ख्याती. म्हणजे हे सगळ्याच त्यांच्यासोबतच्या ज्या शिक्षिकावर सगळ्यांना सांगायच्या की प्रथम मॅडम तेव्हाच्या होत्या. आणि मला त्यांना शुभेच्छा द्यावा वाटतं की हा आनंदी परिवार, सुखी परिवार नाही म्हणत. माणसाला सुख नाही, माणसाला अजिबात सुख नाही. माणसाच्या अपेक्षा वाढतच असतात. अमर्यादित अपेक्षा आहेत. त्यामुळे माणूस सुखी नाही. आनंद घेतला पाहिजे. आनंदी परिवार, त्यांचा खरोखर आनंदी परिवार. दोन मुलं मुली त्यांच्या सुनामध्ये आलेले आहेत. नातवंड वगैरे हा इतका मोठा परिवार खरोखर आनंद आहे. आणि हा आनंद त्यांनी घेतला पाहिजे. सुखाचा शोध घ्यायचा नाही. पुन्हा मला तेच आठवते वर्ग सातवीतला धडा, सुखाचा शोध विसर खंडे. सुख कशात शोधायचं? टी व्ही समोर बसलं त्याच्यात सुख. अरे
आपल्या सुखामागे कोणाचं तरी दुःख आहे. भारतीय सर पडले त्याचं फार मोठं दुःख आहे, पण काही जणांना फार आनंद होते. बरं पडलं सुखाचा सुखच नाही. आपण जरी सुखात असतो आपल्या सुखाच्या मागे कोणाचं तरी दुःख असतं. म्हणून मॅडम माझी तुम्हाला सूचना आहे की आपण सुखाचा शोध नाही घ्यायचा, आनंदात राहायचा, आनंदी परिवारात राहायचं. म्हणून त्या दिवशी मी एक व्हॉट्सअपवर गुरेकर मॅडमनं काही लिहिलं होतं. सुरेश भटांची कविता 2 दिलेल्या त्या व्हॉट्सअपवर टाकली. सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवडलो नाही. ऋतू नाही असा कोणता ज्यात मी पडलो नाही. गेला सामना वादळाशी त्याच्यापासून पळालो नाही. पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हरवलो नाही. दुःख पचवायची सुख पचवायची माणसामध्ये इतकी कॅपॅसिटी असते. आणि ज्यांनी हे दुःख सुख पचवले तो जीवनात जिंकला. त्याच्या चेहऱ्यावरचं हास्यच केलं होतं. दुसऱ्याला दुःख देणे दुसऱ्याला सुख देणे हा एक आपल्या म्हणण्याचा प्रकार आहे. मी कोणाला कितीही सुखाचं देत असेल तर तो सुखी असला पाहिजे असं नाही, तो आनंदी असला पाहिजे. आणि हे सगळं मी माझ्या परिवारातर्फे, माझा सगळा परिवार आहे, माझ्या या परिवारातर्फे, माझ्या भारतीय परिवारातर्फे मी मॅडमला शुभेच्छा देतो. सेवानिवृत्तीचा काळ तुमचा अतिशय आनंदात जावं, मराठीचा जावं आणि निरामय आरोग्याचा जावं एवढी माझी नमस्ते शारदे देवी त्वां प्रार्थये. मंत्र आहे, श्लोक आहे, हा आपल्या मीनाला लागू पडतो. आतापर्यंत तिचं जे काही भारतीय सरांनी सगळं अहवाल म्हणा किंवा आतापर्यंत सर्व्हिस 34 वर्षाची सर्व्हिस जी केली त्याच्यामध्ये ज्या ज्या वस्तू किंवा जे प्रसंग घडलेले आहे त्या प्रसंगानुसार त्यांनी ते सगळं इथे कथन केलेलं आहे. आणि म्हणूनच मी पण हे म्हणते आहे की खरोखर मीना हिने जे काही शीघ्र कविता आहे वगैरे सगळं काही हे ठीकच आहे, त्याबद्दल वादच नाही. आणि आता काय झालं, तिचा आणि माझा संबंध जवळजवळ 20 वर्षापर्यंत आलेला आहे. ती 86ला लागली आणि मी 73मध्ये लागलेली होती. त्यानंतर मी 10मध्ये रिटायर झाले. म्हणजे तिचा माझा जवळजवळ 20-25 वर्षाचा सहवास घडलेला आहे. आणि त्या सहवासामध्ये आम्ही अगदी मित्रमैत्रिणीसारखं वागलेलो आहोत. कारण कसं आहे, त्या माझ्यापेक्षा खूप लहान होत्या आणि नेहमी ताई 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 करायच्या माझ्याशी. त्यामुळे ताई म्हटल्यानंतर एक प्रकारचं माझ्यावर एक मोठी जबाबदारी येऊन पडलेली होती. आणि त्या जबाबदारीच्या ते सगळं स्वीकारून मला त्यांच्याशी वागावं लागत होतं आणि तसं आम्ही वागलेलोही आहे. कारण याच्यामध्ये ह्या दोघी मीना आणि ह्या दोघी खूप लहान होत्या. त्याच्यानंतर आता भारतीय सरांनी ए.के. देशमुखाबद्दल सांगितलेलं आहे. ते मला मानसकन्या समजायचे आणि समजलेलं आहे. शेवटपर्यंत त्यांनी मला मुलीप्रमाणे प्रेम दिलेलं आहे. त्यांचा मुलगा अजूनही मला फोन करतो, मी त्याला फोन करते. राखी वगैरे आमचं अजूनही चालू आहे. कारण काय आहे की त्यांनी आमच्यावर जे उपकार केलेले आहे ते उपकार आम्ही कधीही विसरू शकणार नाही. आणि एवढंच नाही तर त्यांच्यामुळे आज आम्ही रोजीरोटीला आहे, आम्हाला पेन्शन मिळते, स्वाभिमानाने आम्ही राहतो. आणि याच्यामध्ये जेव्हा ही मीना लागली त्यावेळेला तिला घरदार नव्हतं, काही नव्हतं. तेव्हा सरोज देऊळकर म्हणून होती. तर तिला नानांनी तिला बोलावलं आणि हिला सांगितलं की त्यांच्याकडे राहा म्हणून. मी बाजूला शेजारी होती. म्हणजे आपल्या मुलीपेक्षाही जास्त प्रेम त्यांनी आमच्यावर केलेलं आहे. आता हे म्हणाले शिस्त वगैरे, ते अगदी बरोबर आहे. एकदा तुम्हाला मी सांगते माझ्या याच्यावरचा प्रसंग. सुरुवातीला मी AB स्कूल टीचर म्हणून होते आणि त्या ह्याच्यामध्ये मी वर्गामध्ये जाऊन शिकवायला सुरुवात केली. आमचे नानासाहेब आले आणि बाहेर मागच्या साईडला येऊन बसून राहिले. मी आपली शिकवून राहिली होती, कंटिन्युअस प्रेझेंट, कंटिन्युअस टेन्स हे शिकवून राहिली होती. शिकवता काय झालं की माझं अगदी तल्लीन झालेली होती, शिकवून राहिलेली होती. आणि एकदम माझं लक्ष गेलं आमच्या नानाकडे जसं लक्ष गेलं तसे माझं बोबडी वळली. एकदम घाबरून गेले मी. अरे बापरे, आता कसं करू. मग त्या याच्यामध्ये तरी मी हिंमत करून आपलं शिकवायचा प्रयत्न केला. आणि म्हणजे सांगायचं याच्यामधून हे आहे की त्यांचा इतका आम्हाला धाक होता, इतका लांबूनही
हे सर म्हणाले की 11 वाजता वगैरे 5 वाजता बसायचे वगैरे नाही. त्यांना काय होतं, स्वच्छता, सगळे इथले कुठे झाडं वाढलेली आहे का, कुठे काही झालं आहे का, ते सगळं हे करायचे. त्यानंतर आणखी एकदा मी आणि गडीकर वहिनी आम्ही दोघीजणी, नोट्सचा आम्हाला कंपल्सरी होत्या. आता तुमच्या याने नोट्स पण बंद केलेले आहेत, तेव्हा तर अगदी कंपल्सरीच होत्या. तर नोट्सच्या याच्यामध्ये डूनी प्रश्न मी विचारलेला होता. तर मला लगेच बोलावलं आणि बोलावल्यानंतर मग म्हणे का गं हे प्रश्न कसे काय विचारलेस तू. मग मी म्हणजे असं काय होतं तेव्हा भीती वाटायची आम्हाला, कसं बोलायचा हा प्रश्न. आजच्या मुलांमध्ये भीती वाटत नाही, ते सर्रास उत्तर देतात, समोरचा मागचा कोणाचा काही विचार न करता पटकन उत्तर देतात. तर मग मी एवढंच म्हटलं त्या ठिकाणी की नाना तो डूचे प्रश्न तर पुस्तकात आहे, आणि बरं दाखव बरं. मी लिहून दाखवले. आणि म्हणजे गडीकर वहिनी माझ्यापेक्षा मोठी आणि मी तीच आहे. मग आम्ही दोघीजणी ढसा रडलो, त्यांच्यासमोर रडलो. आणि मग काय असं की कोणताही शिक्षक चांगला करण्यासाठी थोडं काय होतं, कधी कधी कडकपणा घ्यावंच लागतं आणि मग याच्यासारखं मऊ पण व्हावंच लागतं, शांतही व्हावं लागतं. रात्री घरी आले, माझ्या घरी आले, माझ्या वडिलांचे मित्र होते. ते आल्यानंतर त्यांनी काय म्हणावं, पोरगी रडली म्हणे आज शाळेमध्ये. आणि मग रडली वगैरे. मग मी आली नाही समोर, इकडे ये म्हणे, भ्यायला काय झालं म्हणे. मग अगं म्हणे तू चांगलं शिकवलं, सगळं हे केलं, म्हणजे ही आपली पावती, ही आपली पावती. आणि याच याच्यामध्ये असं करता 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 आम्हाला त्यांनी प्रोत्साहन दिलं. पुढे आम्ही ग्रॅज्युएशन केलं, सगळं केलं आणि त्यांच्या कृपेनेच आज आम्ही इथे आहोत. आणि त्यांनीच मला हे सदस्य वगैरे ते काही आहे ते त्यांनीच इथे केलेलं आहे. सांगायचं आज सत्कार मूर्ती आपलं हे आम्ही बिसेस करतो म्हणायला. लहानपणापासून सारखं तिचं ते होतं तायडे म्हणजे मीना आणि त्यांचे यजमान, त्यांची सून, मुलगी आणि मुलगा, हे सगळ्यांचं खरोखर कौतुक करण्यासारखं आहे. मीना ही म्हणजे विद्येची दैवत, जे मी म्हटलं आधी सुरुवातीला ते खरोखर आहे. आणि काय होतं त्यावेळेला परिस्थिती अतिशय गंभीर होती, भयंकर गंभीर होते. आणि अशा परिस्थितीमधून पुढे येणं अत्यंत कठीण आहे. आज मुलांना सगळ्या सुविधा आहे, तरी पण एखादी गोष्ट कमी असली की ते ब्लेम कोणाला देतात, आईवडिलांना देतात. कमी झालं की काय म्हणतात, हां तूच तसं केलं, तूच तसं केलं, असे लगेच ब्लेम देतात. वास्तविक पाहता त्या ठिकाणी जर आज आपण विचार केलं तर आजचे मुलं किती भाग्यवान आहे. आणि भाग्यवान म्हणण्यापेक्षा मला काय म्हणायचं की आज तेवढं वाढलेलंही आहे, अभ्यास वाढला, सराउंडिंग सगळं हे झालेलं आहे. आणि आता मोदी सरकारने तर इंजिनियर हे ते सगळं हिंदीतून आणि इंग्लिश मराठीतून जाहीर केलेलं आहे. आणि आपण जर फॉरेनसाठी जायचं म्हटल्यानंतर इंग्लिशशिवाय होतच नाही कोणतेही काही. आता मेडिसिनमध्ये मेडिकलमध्ये आपण गेलो, दवाखान्यात गेलो, ते लिस्ट जे देतात हे देतात, ते औषधं देतात ते इंग्लिशमध्येच असतात. मग मराठी आपले राज ठाकरेचं आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की मराठी अतिशय त्यांना आवडतं आणि त्याप्रमाणे ते पुष्कळ त्यांची उचल बांगडी सारखी चालूच असते. सांगायचं याच्यामधून हेच आहे की खरोखर परिस्थिती कशी आहे माणसाची आणि त्या परिस्थितीमधून आपण कितपत पुढे आलेलो आहोत ते महत्त्वाचं असतं. आणि भूतकाळ जो असतो, चांगलं वाईट प्रत्येक माणसाच्या याच्यामध्ये जीवनामध्ये घडत असतं, पण त्याचा विचार नाही करायचा. आजचा दिवस गेला, उद्या आपलं काय होणार. आणि संत महापुरुष सगळे काय सांगतात हो तुम्हाला की तुम्ही चांगले राहा, चांगलं कर्म करा. चांगलं कर्म केल्यानंतर तुम्हाला फलित मिळतं. कधी कधी काय होतं की आपण किती केल्यानंतर आपल्याला जर फलित मिळालं नाही तर सहज वाटतं, अरे हे परमेश्वरा इतकं करूनही तू का माझ्याकडे बघत नाही. अरे तुझ्या पूर्वजन्मेचे संचित जे आहेत ते संचित तुला इथे भोगावं लागतं. पण हे केव्हा हे आपण म्हणतो, ज्या वेळेला आपल्याला तेवढी आध्यात्मिक पावर येते म्हणजे आपण काही खूप मोठं असं नाही म्हणायचं मला, पण म्हणजे त्याच्या सानिध्यात सारखं राहिल्यानंतर आपोआप तो आपल्याला आपल्या प्रश्नाची उत्तरं देतो. आणि म्हणून मग आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला सगळं हे मिळत असतं. तसंच त्यावेळची परिस्थिती खूप कठीण होती, खूप गंभीर होती, पण त्या याच्यामधून मार्ग काढून आज इथपर्यंत आलेली आहे. आणि त्या याच्यामध्ये आज ती निवृत्त होते आहे. आणि त्याच्यामध्ये वाईट वाटण्यासारखं काहीच नाही, शासकीय नियम आहे. आणि 94 आता यांनी सांगितलं की ते 94-95 वर्षाचे होते. मग नवीन पिढीने काय करायचं. आजच जर नवीन पिढीला एवढा प्रश्न पडलेला आहे, चांगले शिकलेले आहेत, हे आहेत, नोकऱ्या मिळत आहे नाही मिळत.
आता तर सगळे हे कंपन्या हे ते आता या कोरोनामुळे तर सगळे दूर अगदी नको तसे प्रसंग आपल्या याच्यावर घडलेले. परीक्षा न देता शाळेत न जाता मुलं पास होऊन राहिले ना. 2 पेपर दिले, 3 पेपर झाले, 10वीचा रिझल्ट 100% लागला, 12वीचं रिझल्ट हे होत आहे. आणि मस्त माझ्या मुलखेरींना मी विचारलं, का गं तुझी मुलगी 10वीला होती, पास झाली का? हो म्हणे मॅडम. काही नाही म्हणे, शाळेत नाही गेली, काही नाही, 2 पेपरला गेली होती म्हणे, पण पास झाली बाप्पा म्हणे. म्हणजे पहा याच्यामधून म्हणजे कशी परिस्थिती कशी आली. निसर्गाने सुद्धा साथ दिली पाहिजे आणि ह्या निसर्गाने साथ देण्यासाठी आध्यात्मिक बळ असणं आवश्यक आहे. ते जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही अगदी पुढे जाऊ शकता, पुढे हे करू शकता. अशाच याच्यामध्ये मला म्हणायचं आहे की निवृत्त होते म्हणजे त्याच्यामध्ये वाईट वाटण्यासारखं नाही. आज मला 10-12 वर्ष 10 वर्ष होऊन गेले निवृत्त होऊन, पण मी त्याचा विचार करत नाही. अरे होणारच आहे, शरीर थकणारच आहे. आपण थकलो, शरीर थकलं, कुठपर्यंत आपण विद्यार्थ्यांचं हे करू शकतो. पुढे जाऊन आपल्याला जर शिकवताही धड आलं नाही तर काय फायदा आहे. तर आता या मीनाच्या बाबतीत तसं नाही, तिने खरोखर प्रामाणिकपणे सगळं हे केलेलं आहे. असं सगळ्यांनी तिचंसुद्धा म्हणजे तिची सर्व्हिसही व्यवस्थित झालेली आहे, सगळं हे केलं आहे. कापूस तळणीवरून रोज बिचारी यायची. त्याचा आता याच्यामध्ये श्रेय तिचंच कौतुक नाही, जावई बापूचं पण आहे. कारण का प्रत्येक वेळा गाडीने पोचवणं, आणणं, करणं. कोणी हमाली केली? हमालीच म्हणेन मी आहे. कारण तिने जरी एक नोकरी केली पण त्यांनी साथ दिली ना. म्हणजे जसं माणसाच्या याच्यामध्ये स्त्री शक्ती महत्त्वाची आहे, तसंच स्त्री शक्तीच्या याच्यामध्ये पुरुषांचं कर्तव्यसुद्धा असतं. आज तर बाबा पाहू नका, आजचं तर जोडपं असं आहे की मी अमकं काम केलं तू टमकं कर, हे कर. कारण दोघंही बाहेर जातात. घरात जर कामं करत बसले तर कसं होणार आहे, नाही का. आणि म्हणून मग नवीन मुलं काय म्हणतात ना आम्हाला, आता पहा कुठं वाटेल तुम्हाला पॅकेज 10 लाख आणि 20 लाख नको म्हणतात. 25 लाखाच्या वर मुली म्हणतात की 25 लाखाच्या वर आहे का, तर मी हो म्हणते म्हणून. आणि म्हणजे अशी परिस्थिती आलेली आहे. आणि त्यानंतर आणखी याच्याशिवाय तिला कमी असलं तरी चालते, पण मुलाला भरपूर पाहिजे सगळं. आणि हे काय झालं, सराउंडिंग आहे सगळं, शिक्षणाचं हे आहे. आणि हे शिक्षण असल्यामुळेच आज आपण एवढं पुढे येऊ शकतो आहे, करू शकतो आहे. मुलांना तसा उत्साह पण मिळत आहे, मुलं पण पुढे होऊन राहिलेले आहेत. आणि अशा याच्यामधून आणि सगळ्यांना घडवलं काढलेली आहे. शिक्षकाचं काम आहे विद्यार्थ्याला घडवणं, हे तर आहेच. आपण तर आपल्या मुलांना शिकवतो. माझा तर रात्रंदिवस हाच एक विचार असं, आपण आपल्या मुलांना शिकवतो. पण आपल्या ज्या 50-100 मुली ज्या बॅचेस गेलेल्या आहे त्यांना प्रामाणिकपणे तुम्ही शिकवा. तुम्ही त्यांना प्रामाणिकपणे शिकवले तर ते घडतील, तुमचं नाव घेतील. कुठे गेले तर अरे आमच्या मॅडमने अमकं सांगितलं होतं, हे झालं होतं. आणि त्यांना आदरही असतो, प्रेमही असतं. तेवढ्या ह्यानी आपल्याशी ते बोलतात, ही प्रेमाने बोलतात, सगळे हे करतात. म्हणून खरोखर आता हिचं पुढचं आयुष्य सुख समाधी संपत्ती वगैरे सगळे आहेत तिचं. तिचे मुलं सगळे छान आहेत, सगळं चांगलं आहे. आमचे बापू चांगले आहेत. आणि याच्यामध्ये संसार चांगला होण्यासाठी दोघांचं हे असल्याशिवाय पुढे राडगाडगं चालत नाही. एक चाक पडलं तर झालं तिरपी गाडी. ते तिरपी गाडी होऊ नये म्हणून दोन्ही चाक चांगले पाहिजे असतात. दोघांचं आयुष्य चांगलं सुखात आनंदित राहावं ही परमेश्वराजवळ प्रार्थना करते. आणि माझे 2 शब्द बोलत नाही, त्याचा प्रकाश, त्याचा परिचय देतो. तुमच्या उत्तम कर्मामुळे लोक कायमचं तुमचा परिचय देत राहतील. मीनाताई तायडे यांचा शाल श्रीफळ मानचिन्ह देऊन सत्कार करावा अशी मी आपल्या संस्थेच्या कार्यकारिणी सदस्या सौ सुनंदाताई देशपांडे मॅडम आणि आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मुरेकर मॅडम यांना विनंती करतो. आहे सना कधी शारदा तू कधी लक्ष्मी तू कधी भागिनी वा कधी रागिणी सहस्रावधी सूर्य सुखतात जे स्वयं भूवशी दिव्य सौदामिनी तुझ्या वाचुनी शून्य अवघे चराचर अशी सर्वव्यापी तुझी चेतना तुझी थोरवी काय वर्णेल कोणी तुला ज्ञात उमला याच्या वेदना तू आहे सना तू
अहो भाग्य आमुचे तुझ्या या ललाटी आम्हा प्राप्त झाली जरा सार्थता. अहो भाग्य आमुचे तुझ्या या ललाटी आम्हा प्राप्त झाली जरा सार्थता. फक्त तू जन्म दे देस येथे तुझ्या वाचुनी वांझ पुरुषार्थ हा. फक्त तू जन्म देतेस येते तुझा वाचुनी वांझ पुरुषार्थ हा. तू आहेस ना, तू आहेस ना. यानंतर आपल्या शाळेचे पर्यवेक्षक श्री आठवड सर आपले मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वप्रथम मी विद्येची देवता सावित्रीबाई फुले आणि महासरस्वती यांना मी प्रथम अभिवादन करतो. आजच्या निरोप समारंभाच्या अध्यक्ष माननीय मोरेकर मॅडम, प्रमुख अतिथी म्हणून आपल्या संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य, आमच्या मार्गदर्शिका आदरणीय सुनंदाताई देशपांडे मॅडम, आणि ज्यांनी 34 वर्ष सेवा आपल्या शाळेमध्ये प्रामाणिकपणे केली, कोणत्याही कर्तृत्वामध्ये कोणत्याही याच्यामध्ये कसून न ठेवता टायमाचं बंधन ठेवून शालेय शिस्तीचं पालन करून ज्या काही आवश्यक घटक आहेत त्या घटकांची परिपूर्ती करून अशा आमच्या ताई ज्येष्ठ शिक्षिका तायडे मॅडम आणि त्यांच्या सेवेला खरोखरच 100% प्रसिद्धात देणारे, म्हणूनच त्यांना आपण निरोप देतो आहे, असे आमचे बापूसाहेब, की त्यांनी जर त्यांना साथ दिली नसती, कुटुंबाची जर त्यांना साथ दिली नसती, तर आजच्या याच्यामध्ये स्त्रियांना नोकरी करणे कठीण जाते. आपण प्रकरण बरेचसे पाहतो आहे. म्हणून मी त्यांनाही सुद्धा धन्यवाद देतो आहे की त्यांच्या सहकार्याने आमच्या ताईने ज्या ठिकाणी अखंडपणे 34 वर्ष सेवा केलेली आहे आणि इथं उपस्थित असलेले माझे बंधू आणि भगिनी, आपण ज्या पेशामध्ये असतो त्या पेशामध्ये आपण प्रामाणिकपणे राहणे फार आवश्यक आहे. शिक्षक म्हटला की त्याला सगळ्या प्रकारच्या बंधनं असतात. मग ते व्यसन असो, आपले राहणीमान असो, आपलं बोलणं असो, सगळे अनुकरण हा समाज करत असतो, विद्यार्थी करत असतो, आपल्या आजूबाजूचे सगळे घटक त्याचे निरीक्षण करत असतात. आणि या शिक्षकीय याच्यामध्ये व्यवसायामध्ये खरोखरच तायडे मॅडमने, कारण 1992ला मी आलो तेव्हापासून तर आज पाहतो, मी पाहतो आहे 28 वर्षाचा माझा कालखंडामध्ये, की मॅडमने कधीही वर्गामध्ये विद्यार्थ्यांना शिकवलं नाही असं माझ्या या पर्यवेक्षकाच्या परीक्षणामध्ये दिसून आलेलं आहे. आणि म्हणूनच आज त्यांना जे सेवा पदक दिलेलं आहे, सन्मान त्यांनी आपण संस्थेने किंवा कार्यालयाने त्यांचा केलेला आहे, ही खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याची पावती आहे. कारण आपण आपलं काम सतत करत राहायचं, कारण जशी मेणबत्ती ही काम करते तशाच प्रकारचं आपल्याला काम करायचं आहे. आणि दुसरं म्हणजे सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या मुख्यालय राहणे हा शासकीय नियम जरी असेल
तरी त्याला काही अपवाद आहे. आपल्या परिस्थितीनुसार आपण राहतो अशा आमच्या ताईंनी काही दिवस अचलपूरवरून आणि नंतर त्या कापूसवरून त्यांनी अपडाऊन केलं. आणि खरोखरच मी त्यांच्या या अपडाऊनमध्ये येण्या जाण्याच्या याच्यामध्ये पाहतो आपण, कधी बसमध्ये गर्दी असते, कधी ऊन असते, कधी पाऊस असतो, पण सर्व्हिस आपल्याला करायची असते. असे सगळे बाजूला काढून त्यांनी आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. मग ते वार्षिक नियोजन असो की मासिक नियोजन असो किंवा शाळेने किंवा संस्थेने त्यांच्यावर टाकलेली कोणत्याही प्रकारची जबाबदारी असो, ही जबाबदारी आमच्या ताईंनी प्रामाणिकपणे केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट मी या ठिकाणी महत्त्वाची आपल्याला सांगतो आहे की आपलं सगळं मूल्यमापन करण्यासाठी या कोरोना काळामध्ये फक्त विद्यार्थी नाही आहे ना, तर वास्तविक आता हा जो निरोप समारंभ आहे हा माझ्या तरी मते विद्यार्थ्यांच्या समोर जर झाला असता तर आणखी चांगलं झालं असतं. कारण माहीत आहे आपल्याला की आपण विद्यार्थ्यांना काय शिकवतो, कोणतं शिकवतो, कसं शिकवतो, याचं मूल्यमापन विद्यार्थी आपल्या इकडे करत असतो. आणि त्यांचं जर मनोगत आपण जर आज घेतलं असतं तर आमच्या ताईच्या मते विरोधार्थी नकारात्मक वाक्य कोणत्याही विद्यार्थिनीने काढलेले नसते. जसे पंडित जवाहरलाल नेहरू हे सर्वांचे लहान मुलांचे आवडीचे होते, तशाच पद्धतीने आपल्या शाळेमध्ये तायडे मॅडम ह्या सगळ्या 5 ते 7 पर्यंत सगळ्या मुलींचे ते आवडीचे होते. मॅडम चला पिरियड आहे आपला, चला आपल्याला निघायचं आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी त्यांची आवर्जून शिकवण्यासाठी वाट पाहत असे. अशा प्रकारचं कार्य हे आपल्या हातून होणे फार आवश्यक आहे. आणि म्हणूनच मी आज या ठिकाणी प्रशासनाच्या दृष्टिकोनातून मी सांगतो आहे की त्यांचं प्रशासकीय कार्य हे उदार आहे. आणि आता याच्यानंतर ते संपूर्ण आयुष्य त्यांचं चांगल्या प्रकारे जावं एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. तो भटकर मॅडम आपले मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती. विद्येची आराध्य दैवत मा सरस्वतीला वंदन करते. तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना मी नमस्कार करते आणि त्यांचे सर्वांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेतच. त्यानंतर इथे बसलेले माझे सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो आणि आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले तायडे काका तसेच आजच्या सत्कारमूर्ती तायडे मॅडम. आज मला वाटलं नाही मी बोलू शकेल, पण भारतीय सरांनी जे म्हटली कविता की ते दुःख विसरून जायचं. आज बोलली नाही तर मग उद्या बोलायला मिळणार नाही, म्हणून मी बोलायचा प्रयत्न करते. आज जी मी मॅडमसोबत राहिली ती 15 वर्षाचा माझा सहवास आहे. जी मी आज इथे दिसते आहे तुमच्यासमोर माईकसमोर बोलते आहे, ही हिंमत त्यांनीच मला दिली. त्यांनी तर त्यांच्या मुलांवरती संस्कार केलेच आहे, पण त्यांनी मलाही इथे घडवलेलं आहे. 15 वर्ष मी त्यांच्या सहवासात घडलेली आहे. त्यामुळे मी मॅडमला एकच वचन दिलं, तुम्ही ज्या तत्वाने चालणार त्याच तत्वाने मी इथून पुढे चालेल, तुमचं नाव चालवेल आणि उत्तमच शिक्षिका तुमच्यासाठी बनण्याचा मी प्रयत्न करेन. बस एवढे बोलून मी सर्व वरिष्ठांचे चरणस्पर्श करून मी माझ्या मनात जे आहे ते सांगायचा प्रयत्न करतो. लॉकडाऊन चालू व्हायच्या आधीपासूनच म्हणजे जवळपास आता 2 वर्ष आधीपासूनच प्लॅनिंग चालू झाली होती आमची की सर्व मुलींना जेवण द्यायचं आहे, मेनू काय असायला पाहिजे, मुलींना काय आवडेल, हक्का नूडल्स आवडेल की पाणीपुरी आवडेल. बट आता कोरोनामुळे विद्यार्थिनी नाही राहिल्या आणि त्याचं सगळ्यात जास्त दुःख तिचं तेच होतं की कोरोनामुळे विद्यार्थिनी राहतील नाही. म्हणून ते लॉकडाऊन सुरू झाल्यापासून तेच होतं की लॉकडाऊन कधी होईल, कधी संपेल, विद्यार्थिनी शाळेत कधी येईल, माझं शेवटचं वर्ष असंच जाईल का. याच्यातच आमचं हे लॉकडाऊनचं 1.5 वर्ष असंच निघून गेलं. लहानपणापासून सकाळी उठल्यानंतर दर 2-3 दिवशी सकाळचा पहिलं वाक्य हेच असायचं की आज लवकर लवकर कामं करा, मला बेल वाजायच्या आधी शाळेत पोहोचायचं आहे. कारण की इतका सगळा प्रवास करून शाळेत येताना उशीर झाला तिला की तिचं घरी आल्यानंतर प्रत्येक वेळेस हेच राहायचं की आज बेल जायचं, मी वेळेस पोचली, आज मी गेटमध्ये असताना बेल वाजली, तर त्याचंही तिला दुःख वाटायचं. आणि
इतका सगळा प्रवास करून म्हणजे आजकाल आत्ता इतका आरामदायक आयुष्य जगताना आम्ही जे विचार करतो की आता त्यावेळेस तिनं हे सर्व कसं काय केलं असेल. इवन हा अंजनगाव ते परतवाडा झालेला रोड मला वाटत नाही इतका आनंद कोणाला होत असेल तितका सगळ्यात जास्त आनंद तिला होते. तो रोड पाहिल्यानंतर आताही तिला असं वाटतं की आताच्या प्रवास करणाऱ्यांसाठी हे खूप छान झालं की हा रोड, कारण की ऑटोमध्ये बसून त्या खडतर रस्त्याने ती येणं जाणं करणं म्हणजे तिनं आयुष्यभर खूप जास्त हे केलं. आणि त्याच्यासोबत वडिलांनी पण खूप केलं, कारण की पावसाळ्याचे दिवस म्हणजे दर दिवस पाऊस आला म्हणजे आमच्यासाठी इव्हेंट असायचा की बघ इथल्या नाल्याला पूर आला, मग या नाल्यातून यायचं कसं, मग 2-2 तास त्या नाल्याचं पाणी कमी व्हायसाठी थांबायचं, मग घरी 9-9 वाजता 10-10 वाजता पोचायचं. ह्या अशा वातावरणात आमच्यात म्हणजे तिन्ही भावंडांचं शिक्षण केलं, सर्व केलं. आणि ज्या वातावरणात आम्ही म्हणजे लहानपणी आजूबाजूचा जो परिसर होता, दारू पिणारे हे करणारे, याच्यापासून हे संस्कार त्याच्यावर घडले नाही पाहिजे, मुलांवर हे संस्कार घडले नाही पाहिजे, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचं लक्ष ठेवून म्हणजे तिनं आम्हाला मोठं केलं आहे. आणि शाळा म्हणजे हा तिचा सगळ्यात आवडीचा विषय. म्हणजे आम्ही लहानपणापासून बघितलं की शाळेत जाताना तिच्या 4ने ती शाळेत जायची, म्हणजे तयारी करून नीटनेटकेपणानं. कधीच तिच्या चेहऱ्यावर असं दिसायचं नाही की बा शाळेत जायचं आहे म्हणून आज अरे यार शाळेत जायचं आहे, त्रास होऊन राहिला, हे होऊन राहिलं. किती दुखत असलं, तब्येत खराब असली तरी ती तितक्याच तयारीने 4ने ती शाळेत जायची. आणि हेच पाहून म्हणजे आम्हाला पण एक हे मिळाली की आपण जे काम करतो आहे, जे आयुष्यात आपल्याला करायचं आहे, ते त्याच्यावर किती प्रेमाने आणि प्रामाणिकपणे ते केलं पाहिजे हे आम्ही तिच्यापासूनच शिकलो. आणि आमचा दर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी हा आमचा डिस्कशन असायचं की आम्हाला म्हणजे मी पर्सनली कोणालाच ओळखत नाही इथे, बट प्रत्येकाची मुलं काय करतात, कुणाच्या मुलानं काय केलं. मग आम्हाला लहानपणापासून तेच म्हटलं की बा ह्या मॅडमची मुलं खूप हुशार आहेत, मग तुम्ही असं करा, मग तुम्ही तसं करा, मग हे खायला द्या, ते खायला द्या. मग ह्या सगळ्या गोष्टी तिने ह्या शाळेने ॲक्च्युली तिच्याद्वारे आम्हाला दिल्या. शाळेचं कंपाऊंड कधी झालं, शाळेची बिल्डिंग कधी बांधली गेली, शाळेत झाड कधी लावलं, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला वेळोवेळी सगळ्या ह्या आमच्या डिस्कशनमध्ये नेहमी असायच्या. म्हणजे ही शाळा म्हणजे आमच्या एक जीवनाचा अविभाज्य भाग होती. आणि कुठे पण गेलं की बसस्टँडवर गेलं, एखाद्या दुकानात आम्ही परतवाड्यात फिरलो तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे कुठे ना कुठं आम्हाला एखादी मुलगी येऊन आशीर्वाद घ्यायची, हे घ्यायची. त्याच्यावरून आम्हाला लक्ष द्यायचं की बा आपली आई जे काम करते, जे शिक्षिकेचं काम करते, ती खूप चांगल्या परीने करते आणि सर्वांच्या चांगल्यासाठीच करते, हे नेहमी लक्षात द्यायचं आहे. आणि लहानपणी आम्हाला एका गोष्टीचा खूप हेवा वाटायचा. आम्हाला आईचा वाढदिवस कधीच लक्षात नव्हता किंवा 12 जुलैला, आता मोठे झालं म्हणून लक्षात आहे 12 जुलैला आईचा वाढदिवस असतो, बट आम्हाला आधीच कधीच लक्षात राहायचं नाही. ज्या वेळेस आई 2-2 बॅग भरून गिफ्ट घेऊन यायची घरी, तेव्हा आम्हाला लक्ष द्यायचं की आज आईचा वाढदिवस आहे म्हणून. आणि ती विद्यार्थिनींचं इतकं कौतुक करायची की लहानपणी आम्हाला असं वाटायचं आहे की हिचं प्रेम आमच्यावर जास्त आहे की हिच्या विद्यार्थिनींवर जास्त आहे. तर अशी आमची आई. आणि आज या निमित्तानं म्हणजे तसं तर कितीही आईवडिलांना थँक्स म्हटलं, हे धन्यवाद दिले तर ते कमीच असतात. तर तरी या निमित्ताने मी आज तिला थँक्यू म्हणतो की तिनं इतक्या सगळ्या कष्टाने हे करून आम्हाला सर्वांना मोठं केलं, शिकवलं. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. मला साधे असं एक गाणं मी माझ्या मनात आलं तर ते मी गाऊन दाखवतो. तू आहेस ना, तू आहेस ना, नभाचा भरोसा जसा तसा हा दिलासा तुझा, जरी एकदा सांगना आहेस ना, कधी शारदा तू कधी लक्ष्मी, तू कधी रागिनी वा कधी दामिनी, सहस्रावधी सूर झुकतात जेथे स्वयंभू अशी तूच सौदामिनी.
थँक्यू.